नमस्कार मित्रांनो, आजची बातमी एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावरती घेऊन जाणार आहे. विचार करा, एका कंपनीचा एक प्रोजेक्ट एखाद्या राज्यामध्ये 1.8 लाख म्हणजेच 1,08,000 नव्या जॉब्स निर्माण करू शकतो का? आणि हा फक्त नोकऱ्याचाच प्रश्न नाही आहे, आणि यामागे डिजिटल भारताची एक मोठी कहाणी आहे. आणि विचार करा, हे सगळं जर आंध्र प्रदेशमध्ये घडलं असेल तर गुगलने आंध्र प्रदेशात जाहीर केलेल्या JWAI डाटा सेंटर प्रोजेक्ट्समध्ये यापैकी सगळंच दडलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रोजेक्ट्सच्या मागची संपूर्ण स्टोरी, त्याचे फायदे, आव्हाने, महाराष्ट्रावरती याचा होणारा परिणाम आणि त्याची सविस्तर चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, गेल्या आठवड्यात गुगलची एक मोठी घोषणा झाली. टेक जायंट गुगलने आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जवळ JWAI डाटा सेंटर कॅम्पस उघडण्याचा मनसुबा जाहीर केला. हा प्रोजेक्ट 15,000 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंटचा होता. पण यामध्ये सर्वात गाजला जाणारा आकडा म्हणजेच 1.8 लाख न्यू जॉबची निर्मिती. या नोकऱ्या म्हणजे फक्त डाटा सेंटरच्या बांधकामापुरतंच नाही आहे, तर डायरेक्ट इनडायरेक्ट आणि इंडीज जॉबचा मोठा समावेश आहे. म्हणजेच बांधकाम कामगार, इंजिनियर, टेक्निशियन, सिक्युरिटी, हाऊसकीपिंग तेच नव्हे तर स्थानिक दुकानापासून ट्रान्सपोर्ट व्यवस्थेपर्यंत सगळ्यांनाच याचा फायदा होणार. आता प्रश्न पडतो, हे प्रोजेक्ट्स गुगलने आंध्र प्रदेशात का निवडले? यासाठी काही स्ट्रॅटेजिक कारणे आहे का? आंध्र प्रदेशच्या सरकारने त्यांच्या इंडस्ट्री फ्रेंडली धोरणाद्वारे गुगलसारख्या कंपन्यांना आकर्षित केलं. सिंगल विंडो क्लिअरन्स, सबसिडी, इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट यासारखे फायदे त्यांना दिले. विशाखापट्टणमचे किनारी शहरं, उत्तम कोस्टल कनेक्टिव्हिटी आणि देशाच्या मध्यभागी असलेला स्ट्रॅटेजिक लोकेशन डाटा सेंटरचा हा परफेक्ट आहे. गुगलने 2030पर्यंत कार्बन फ्री ऊर्जा वापरण्याचं लक्ष ठेवलं. आंध्र प्रदेशात सोलर आणि पवन ऊर्जेचे मोठे प्रमाणात उत्पादन केले जाते, जे गुगलसाठी एक मोठं आकर्षक आहे. आणि हे फक्त आकडे नाही आहेत मित्रांनो, 1.8 लाख नोकऱ्या म्हणजेच 1.8 लाख कुटुंबांचं भविष्य उजळणार आहे. विशाखापट्टणमच्या स्थानिक तरुणांना आता IT, इलेक्ट्रिशियन, सिक्युरिटी, सुपरवायझर सारख्या अनेक क्षेत्रामध्ये जवळच नोकरी मिळणार आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना नवीन ग्राहक मिळणार आहे. शहरांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा विकासही होईल. आणि ही एका प्रोजेक्ट्समुळे होणारी संपूर्ण व्यवस्थेची एक चेन आहे. आता आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मुंबई आणि पुणे कॉरिडॉर हा भारताचा IT हब आहे. आंध्रातच का? याच्या दोन बाजू आहेत. पहिला, स्पर्धेचा धक्का. हे स्पष्ट आहे की इतर राज्य आता IT इन्व्हेस्टमेंटसाठी महाराष्ट्राची स्पर्धा करत आहे. यासाठी महाराष्ट्राच्या सरकारने यावर लक्ष द्यायला हवं. आपले धोरण आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणखी सुधारावं लागेल. नंबर 2, संधीची दृष्टी. दुसरीकडे गुगलच्या या प्रोजेक्ट्समुळे मुंबई आणि पुण्यातील अनेक कंपन्या ज्या की गुगलच्या पार्टनर आहेत किंवा त्यांच्या सेवेमध्ये आहेत, त्यांना नवीन प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील तयार झालेलं टॅलेंट पूल या नव्या डाटा सेंटरसाठीही काम करू शकतो. आजच्या व्हिडिओचा हा भाग आपण आपले पार्टनर दी अबॅकस वर्ल्ड सोबत घेऊन येत आहोत. दी अबॅकस वर्ल्ड एक अशी फ्रँचायझी आहे जी की आपल्याला 50,000 ते 60,000 पर्यंत उत्पादन देऊ शकते. ते कसं? जर तुम्हाला शिकवण्याची ओढ असेल, तुम्ही शिक्षक असाल, गृहिणी असाल, तरीही तुम्ही दर महिन्याला कमीत कमी 30,000 ते 40,000 रुपये इझिली कमवू शकता. ते कसं? तर येणाऱ्या रविवारी आपण एक वेबिनार आयोजित केला आहे. या वेबिनारमध्ये कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने काम करतात आणि आपण बेसिक अर्निंग कशा पद्धतीने सुरू करू शकतो, या सर्व विषयावरती चर्चा करणार आहोत. तर वेबिनारसाठी आत्ताच रजिस्टर करा, कारण सीट लवकर बुक्स होतील. लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जाऊन आत्ताच तुमची नाव नोंदणी करून घ्या. टॉपिकवरती परत येऊया. मित्रांनो, गुगलचा हा प्रोजेक्ट ही फक्त एका कंपनीची इन्व्हेस्टमेंट नसून तर डिजिटल इंडिया मिशनची एक मोठी पायरी आहे. हे दाखवून देतं की जेव्हा सरकार सुस्थिर धोरण आणि इन्फ्रास्ट्रक्चर देतं, तेव्हा ग्लोबल कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अधिक उत्सुक असतात. त्यामुळे महाराष्ट्रासह सर्व राज्यांसमोर आता ही एक संधी आहे, स्किल डेव्हलपमेंट आणि बिझनेस फ्रेंडली पॉलिसीवरती भर देण्याची. तुमचं मत खाली कमेंट्समध्ये सांगा. हा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या चिंतेचा विषय आहे की संधी? आणि तुम्हाला याविषयी काय वाटतंय? महाराष्ट्राने अशा मेगा प्रोजेक्ट्स आकर्षित करण्यासाठी काय करावं? कमेंट्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती तुमच्या मित्रांशी
गावातल्या ग्रुपवरती शेअर करा. जर तुम्हाला अशाच गंभीर आणि महत्त्वपूर्ण मराठी कंटेंटची गरज असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आमचे इतर व्हिडिओज पण तुम्ही बघू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.